आम्हाला पण विमानात बसून सँडविच खायची इच्छा होती, पण बाहेरची जी परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही काही जाऊ शकलो नाही. त्यासाठी आपण आलेलो आहे जमिनीवरच्या विमानात जेवणासाठी, तिथेच म्हणजे ब्राउनस्टोन एअरडाईन खेड शॉप मध्ये. चला तर मग. जाऊया आतमध्ये. तर ब्राउनस्टोन एअरडाईनचा अँबियन्स तुम्ही बघितला, त्यांचं जे काय अम्युनिटीज होत्या एकदम बेस्ट होत्या, एन्जॉयबल होत्या, ते सगळं आम्ही एन्जॉय केलं. त्यानंतर आम्हाला भूक लागली, ज्या मेन कामासाठी आम्ही इथं आलेलो होतो. तर बघू शकता काय पूर्ण टेबल भरलेला आहे इथे त्यांच्या फूड आयटम्सनी. तर तुम्ही बघू शकता की त्यांनी आधी स्टार्टर मध्ये मसाला पापड दिले, व्हेज क्रिस्पी दिले आणि फ्रेंच फ्राईज दिले. व्हेरी व्हेरी फ्रेंच फ्राईज आहेत ते. आणि मेन कोर्स मध्ये त्यांनी हे व्हीट रोटी दिली, प्लस नान दिले आणि व्हेज लाजवाबदार दिले. आणि माझ्याकडे स्टार्टर म्हणताल तर माझ्याकडे आहे हराभरा कबाब, त्यानंतर पनीर हिल टॉप, पनीर पहाडी आणि एक नवीन आयटम इथं दिसतो मला बेबीकॉर्न टिक्का. त्याचबरोबर माझ्याकडे मेन कोर्स पण आहे, तो आहे की पनीर लबाबदार आणि माझे फेवरेट व्हेज बिर्याणी. आणि त्याचबरोबर लच्छा पराठा इथं दिसतोय, बटर नान आहे आणि व्हीट रोटी पण आहे इथे. त्यांनी प्लस हे ब्ल्यू लोगन हे मी पण पहिल्यांदा ऐकतोय आणि पहिल्यांदा स्पिनर आहे हे. प्लस त्यांनी मोहितो पण दिलाय आणि ऑरेंज ज्यूस पण दिलाय. तर आता आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. जेवण कसं आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगणारच आहे. व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आता. अजून एक राहिलं, व्हिडिओला लाईक पण करा, खूप मेहनत करतोय आम्ही आणि हे सगळं संपवायची मेहनत पण आमची असते. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. तर आपण आता चालू करूयात. तर मी पहिला घेतोय मसाले पापड आणि मी व्हेज क्रिस्पी घेतोय, जे की माझा फेवरेट आहे. मस्त आहे. माझ्या मते सुरुवात एकदम छान झालेली आहे. मसाले पापड एकदम बेस्ट आहे. आणि व्हेज क्रिस्पी पण बघ, म्हणजे मला तरी एकदम बेस्ट वाटलं. एकदम क्रिस्पी आहे, जसा पाहिजे नावात जसं क्रिस्पी तसं व्हेज क्रिस्पी तो आहे. मी आता ट्राय करतो. स्टार्टर एवढे भारी आहेत, म्हणजे मेन कोर्स तर कन्फर्म भारी असणारच आहे. तर गरम, एवढा गरम आहे ना, खायला पण याची टेस्ट एक नंबर लागते. क्रिस्पी नावातच क्रिस्पी आहे, टेस्ट पण खरंच चांगलं लागते याची. आता इथं आपण बघू शकता त्यांचा व्हेज कबाब आणि पनीरचे 2-3 स्टार्टर इथे दिसतात. तर आणि आपले पेरी पेरी फ्रेंच फ्राईज राहिलेच, तर मी ट्राय करतो इथे. मी एक फूड आयटम ट्राय करेल, कारण आपल्याला मेन कोर्स खायचा आहे पेरी पहिल्यांदा. पेरी पण गरम असल्यामुळे एकदम मस्त असे लागतात. मला तर स्टार्टर खाऊनच पैसा वसूल असं वाटतंय. आता मी बघतो इकडे हराभरा कबाब, त्याबरोबर त्याची हरी चटणी ट्राय कर. अशा गोष्टी स्टार्टर गरम ट्राय केलं तरच बेस्ट लागतात. जसं की हराभरा कबाब एकदम वर्थ इट आहे. त्याचबरोबर इथं आपल्याला पनीर पहाडी आणि पनीर लबाबदार पण दिसतं. त्यांची सर्व्हिस पण एकदम बेस्ट अशी आहे. ऑर्डर दिल्या लगेच येते. हे पण मस्त आहे असं. टेस्ट एकदम ऑथेंटिक टेस्ट आहे याची. पनीरची टेस्ट पण एकदम स्मोकी लागते. आता मी माझा एकदम फेवरेट, जो की नेहमी ट्राय करतो मी, पनीर हिल टॉप, बरोबरून चीज टाकलेलं आहे. नावाप्रमाणे एकदम टॉपचा आयटम आहे, नक्की ट्राय करायचा इथं आल्यानंतर. आणि अजून एक आयटम राहिला आपला हा बेबीकॉर्न कबाब, जो तुम्हाला ट्राय करायचाच आहे. तर हा फर्स्ट टाइम खातोय, मला ह्याची टेस्ट बघायची कसा लागतोय हा. ओके, हा बेबीकॉर्न जे आपलं छोटं कणीस असतं. टेस्ट आहे. मी फर्स्ट टाइम खाल्लंय, बट टेस्ट एकदम ऑथेंटिक आहे. स्मोकी फ्लेवर येतोय, स्पायसी आहे. स्टार्टरमध्ये हा ऑप्शन तुम्ही नक्की ट्राय कराच. ब्राउनस्टोन एअरडाईन फक्त काय असं नाही की फक्त एक एरोप्लेन आहे,
त्याच्यामध्ये डायनिंग येतं असं नाही, असं आहेच नो डाऊट. पण इथली सर्व्हिस, इथला ॲम्बियन्स, इथले जो स्टाफ आहे, कॅप्टन्स आहेत, सगळे बेस्ट सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि एकदम फ्रेंडली स्टाफ आहे. आम्हाला तर एकदम बेस्ट एक्सपिरियन्स आलेला आहे इथे. स्टार्टर आम्ही फर्स्ट करतो आणि भेटूत आता मेन कोर्ससाठी. मनसोक्त स्टार्टरचा आस्वाद घेतल्यानंतर आम्ही आता आलो मेन कोर्स कडे. तर मी घेतलेला आहे व्हेज लाजवाबदार, व्हीट रोटी आणि प्लस नान पण घेतलेला आहे. त्याचबरोबर मी घेतलेलं आहे त्यांचं पनीर लबाबदार, त्याचबरोबर बटर गार्लिक नान आणि त्याबरोबर ही लच्छा रोटी, जो की मी ऐकलं होतं आयटम पण आज पहिल्यांदा खाणार आहे. तर आपण आता ह्याची टेस्ट घेऊया, मेन कोर्सची टेस्ट कशी आहे बघूया. मी पण साईड बाय साईड टेस्ट करून बघतो. जास्त करून बाहेरच्या हॉटेलमध्ये ग्रीन ग्रेव्हीतल्या भाज्या जास्त करून गोड असतात, पण यांच्या इथे मीडियम स्पायसी आहे. नावाप्रमाणेच लाजवाब आहे. माझ्या तर मते वर्थ इट आहेच. एकदा नक्की भेट द्या. आणि माझ्या तोंडात घास आहे, 2 मिनिटं. टेस्ट अशी जिभेवर रेंगाळते आहे पनीर लाजवाबदारची. पनीर एकदम सॉफ्ट आहे. जसं रोहितने सांगितलं तशी ग्रीन व्हेज भाजी आहे जी मिड स्पायसी आहे. सेम पनीर लाजवाबदार पण तसंच आहे, मिड स्पायसी. जास्त पण स्पायसी नाही आहे, जास्त पण मावळ नाही, गोड नाही आहे. एकदम वर्थ इट आयटम आहे, त्यामुळे ट्राय नक्की करू शकतो तुम्ही. तर आपण आता मेन कोर्सचा आस्वाद घेऊया. आता आपण घेतलेली आहे यांची ब्राऊन स्टोनची पनीर व्हेज बिर्याणी. तर तुम्ही बघू शकता की रायता दिलेलाच आहे त्यांनी, आणि रायत्याशिवाय बिर्याणी ही अपूर्ण आहे. इनकम्प्लीटच आहे. तुम्ही बघू शकता. आणि बिर्याणीमध्ये भरभरून व्हेजेस टाकलेले आहेत, बीन्स आहे, पनीर आहे. तर एकदम वर्थ इट अशी दिसतेच आहे. रोहितने टेस्ट घेतलीच आहे, तर रोहित सांगायला त्याची टेस्ट कशी येते. रायता असा थंड आहे आणि जे कॉम्बिनेशन केलं मी आत्ता ते एक नंबर लागतंय, खरंच बेस्ट आहे. तर रोहितने सांगितलं टेस्ट एकदम बेस्टच आहे. त्याचबरोबर तुम्ही शकता राईस एकदम मोकळा आहे, चिकट असा गिट्टा राईस नाहीये. आणि जशी नॉनव्हेज बिर्याणी असते तसं एकदम फील होतं, स्मोकी फ्लेवर आहे. त्यामुळे हा वर्थ इट आहे ट्राय करण्यासाठी. तरी मी काय बोलणार नाही, आता मी खाण्यामध्ये व्यस्त आहे. तर ब्राऊन स्टोनला जेव्हा येतात तूच बोल. तेव्हा तुम्ही रोटी भाजी याबरोबर हा राईस पण एकदा ट्राय करा, जी की त्यांची स्पेशालिटी आहे व्हेज बिर्याणी. एवढं मनसोक्त जेवलं, एवढं पोट भरून जेवलोय. मी तर एवढं जेवलो होतो की तिथं झोपायची मला इच्छा झाली. बट एक नेक्स्ट शूट आहे, त्यासाठी पण आपल्याला निघायचं आहे. मिलिंद सरांचे खूप खूप आभार मानायचे आहेत आम्हाला. त्यांनी या व्हिडिओसाठी खूप सपोर्ट केला आणि त्यांनी गाईड पण केलं. आणि अजून एक सांगायची गोष्ट अशी की व्हेज रेस्टॉरंट आहे नो डाऊट, बट इथला जो स्टाफ आहे, इथला जे शेफ आहेत हे पण प्युअर व्हेज आहेत. त्यामुळे जे प्युअर व्हेज माणसं आहेत, जेव्हा प्युअर व्हेज फॅमिलीज आहेत, त्यांनी कुठली शंका मनात न आणता इथे व्हिजिट करा अशी आमची विनंती आहे. आणि शिंदे सरांचा आम्ही अजून एकदा आभार मानतो, कारण त्यांनी खूप सारे टिप्स अँड ट्रिक्स दिल्यात आम्हाला, जेणेकरून आम्ही इन फ्युचर ते इम्प्लिमेंट करणार आहोत व्हिडिओजमध्ये. व्हिडिओला लाईक करा, जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून फ्युचरचे जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला तिथं अपडेट मिळत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. भाजलं दिसतं. भाजलं का? जीभ भाजली.